नगर तालुक्यातील देहरे येथील स्वर्गीय भाऊसाहेब काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय। समाजात गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे। सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असून बालवयातच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला जाईल। तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची शालेय गोडी लागावी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या अनुषंगाने या विद्यार्थ्यांना दप्तर आणि वह्या वाटप करत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला, असं प्रतिपादन प्रतापराव काळे पाटील यांनी केलं। देहरे येथील पोलीस पाटील चेअरमन स्वर्गीय भाऊसाहेब काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त काळे कुटुंबियांच्या वतीनं देहरे येथील नवभारत विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना प्रतापराव काळे यांच्या विशेष प्रयत्नातून दप्तर आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी व्ही.डी. काळे, वैभव काळे, डॉक्टर विक्रम काळे, प्राचार्य भाऊसाहेब लांडगे, रंगनाथ काळे, आप्पासाहेब पिंपळे, बाबासाहेब काळे, भानुदास भगत, सूरज धनवटे, महेश काळे, भागवत काळे, अमोल काळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सी.व्ही. परकाळे, अश्विनी कुलकर्णी, मंजुषा जगताप, मच्छिंद्र कदम, नवभारत विद्यालयाचे प्राचार्य शिरीष टेकडे, सी.बी. सरोदे, व्ही.बी. सोनवणे, एस.एस. निमसे, के.एस. बोरसे, एस.डी. येणारे आदी उपस्थित होते। स्वर्गीय भाऊसाहेब काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 1 जानेवारी रोजी विळद येथे सकाळी 10:30 वाजता आढाव लॉन या ठिकाणी कार्यक्रम होणार असून व्याख्याते गणेश शिंदे यांचा प्रवचनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। जे शाळा आपली देहरेचं हायस्कूल सुरू केलं होतं ते एक शिक्षणप्रेमी म्हणून त्या ठिकाणी आपल्या देहऱ्यामध्ये आज त्यांना ओळखलं जातं। असे मारुती पाटील काळे यांचे चिरंजीव कैलासवासी भाऊसाहेब मारुती काळे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध या निमित्ताने त्यांचे परिवार जो आहे प्रताप पाटील काळे असतील यांच्याकडून आपल्या विद्यालयातील जे गरीब विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ज्या काही साहित्य आहे याच्यामध्ये थोडीशी उणीव असते, अशा विद्यार्थ्यांची उणीव दूर करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आदरणीय प्रताप पाटील काळे यांनी व काळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी होत आहे। त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो की आमच्या विद्यार्थ्यांच्या या साहित्यासाठी त्यांनी ही मदत आपल्या विद्यालयात देऊ केली आहे, त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो। आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय व्ही.डी. काळे पाटील असतील, डॉक्टर काळे असतील, त्याचबरोबर भगवान काळे पाटील असतील, कारण बरेच दिवस झाले तुम्ही आता आमच्या विद्यालयात येत नाही, सुरुवातीला येत होते, तुमच्या कन्या होत्या दोन्ही, त्यानंतर लांडगे सर असतील, त्याचबरोबर आदरणीय काळे पाटील सगळे आता आणि उपस्थित आत्ताच उपस्थित झालेले आदरणीय सरपंच भानुदास भगत पाटील असतील, या सगळ्यांचं मी विद्यालयाच्या वतीने, त्याचप्रमाणे डावरे साहेब राहिले ते चुकून पिंपळे साहेब, त्या सर्वांचंच मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो। आणि हा जो उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा आमच्या विद्यालयाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की तुम्ही जे आणलेलं शालेय साहित्य आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर बुक 6 आणि एक स्कूल बॅग अशा पद्धतीचे साहित्य ते या ठिकाणी देऊ करत आहेत, त्याचा आपल्या विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो। भाऊसाहेब मारुतीराव काळे यांचं वर्ष श्राद्ध झालं, त्यानिमित्त त्यांच्या प्रतापराव काळे पाटील यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेतील गरजू मुलांना शाळेची बॅग भेट म्हणून दिलेले आहे। तर मी शाळेच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं शालेय साहित्य दिलेलं आहे, ते शाळेच्या वतीने मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि शाळेच्या वतीने आभार मानतो।
आमचे वडील कैलासवासी भाऊसाहेब मारुती पाटील काळे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आम्ही असा संकल्प केला होता की गावातील काही जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याकडनं काहीतरी मदत झाली पाहिजे. मदत करताना असं लक्षात आलं शाळेत गेल्यानंतर की काही विद्यार्थ्यांना दप्तर तसेच शालेय साहित्य वह्या याची कमतरता आहे. शासनाकडून इतर गोष्टी त्यांना मिळतात पण दप्तरं आणि शालेय साहित्य थोडंसं त्यांना गरज होती. ती गरज ओळखून आपण जिल्हा परिषद शाळा देहरे तसंच नवभारती विद्यालय देहरे या दोन्ही शाळेला 50 बॅग शालेय साहित्य, चांगल्या क्वालिटीचे बॅग, फुलस्केप वह्या हे सर्व शालेय साहित्य सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित, सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत आपण टेकाडे सर तसंच परकाळे सर जिल्हा परिषद यांना सुपूर्द केले आहे. आपण काळे पाटील परिवारातर्फे व सर्व देहरे ग्रामस्थांतर्फे दोन्ही शाळेचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.